विजय वडेट्टीवार ने मीडिया से बात करते हुए कई मुद्दों पर अपनी बात रखी। उन्होंने बोला कि कांग्रेस के साथ जो भी है वो हमारे साथ अभी भी है, और इसी के साथ ही लाडली बहन योजना और शरद पवार अजित पवार पर भी उन्होंने अपनी बात रखी। इसी के साथ किसानों के मुद्दों पर भी उन्होंने प्रतिक्रिया दी है। काल आम्ही काही भागामध्ये दौऱ्यामध्ये आम्ही पाहिलं की अवकाळी पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचं रब्बीचं धान प्रचंड नुकसान झालेलं आहे। आता थातूर मातूर सर्वे करण्याचं काम आम्ही ज्या ठिकाणी फोन करतो तिथे सुरू आहे, पण जिथे मात्र शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये सरकारने स्वतःकडून की यांचे पंचनामे करा आणि पंचनामे करून सरकारकडे रिपोर्ट सादर करा, अहवाल सादर करा, असं कुठलाही आदेश या सरकारने दिलेला नाही। मला कळत नाही की इतकं नुकसान झाल्यानंतर सुद्धा यांना शेतकऱ्यांच्या या व्यथा समजू नयेत। हे इतकं शेतकऱ्याप्रती निष्ठुर सरकार दुसरं असू शकत नाही, आणि म्हणून आम्ही तातडीनं सरकारकडे उद्या आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन मागणी करणार आहोत आणि शेतकऱ्यांना रब्बीच्या शेतकऱ्यांना किमान नुकसानीचे पंचनामे करून हेक्टरी 25,000 रुपये तरी मदत तातडीनं करावी। कारण हातात आलेलं पीक अनेक भागातलं हातातून गेलेलं आहे। भाजीपाल्यांचं पीक गेलेलं आहे, रब्बीचे सर्व पिकं गेलेले आहेत। अजूनही वातावरण जे आहे ते फार नुकसानदायकच आहे। त्यामुळे मला तरी वाटतं की सरकारने तातडीनं पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना मदत करावी। आम्हाला आनंद आहे, आम्हाला आनंद याचा आहे की सगळे काँग्रेस सोडून सगळे जर एकत्र येत आहेत तर मग आम्हीच प्रमुख विरोधी पक्ष आहोत। त्यामुळे काँग्रेसचा जनाधार ठरलेला आहे। काँग्रेसच्या विचारधाराला मानणारा, काँग्रेसच्या आयडियोलॉजीला मानणारा, काँग्रेसबरोबर असलेला मतदार तो अजूनही आमच्या सोबत आहे। ठीक आहे, काही ठिकाणी डिस्टर्ब झाला असेल, पण त्यामुळे महाराष्ट्रात जर असं काय होत असेल तर तो त्या पक्षाचा निर्णय आणि त्यांचा निर्णय आहे। परंतु आमची भूमिका ही महाराष्ट्रामध्ये समविचारी पक्षाला सोबत घेऊन चालण्याचीच आहे आणि ती भूमिका आमची कायम आहे। आता आणू द्या काय योजनेचं स्वरूप आहे। पहिलेच तिजोरीमध्ये ठणठणाट आहे आणि आमच्या शेड्यूल कास्ट शेड्यूल टाईप विभागाचे पैसे वळवून लाडक्या बहिणींना पैसे द्यावे लागत आहेत। पुन्हा नवीन लॉलीपॉप काय जिल्हा परिषदच्या निवडणुका तोंडावर घेऊन तर नाही आहे ना। त्यामुळे हे आता खरं काय खोटं काय ते आणल्यानंतर आम्ही त्याचं उत्तर देऊ। आता कदाचित एका पक्षाचा वापर झाला असेल त्यामुळे दुसरा पक्ष सोबत घ्यायचा, यांच्या मागची राजनीती स्पष्ट आहे की आता पवारसाहेबांची भूमिका काय यावर एवढ्या लवकर काही आपण भाष्य करणं उचित होणार नाही। परंतु एकूणच राष्ट्रवादीची भूमिका ही भारतीय जनता पक्षाचे जे काही डावपेच आहेत त्यामध्ये काँग्रेसला कमकुवत करणं आणि काँग्रेसचा जनाधार तोडून प्रादेशिक पक्षाकडे नेणं। राष्ट्रीय पक्ष कमकुवत झाला की स्पर्धक राहणार नाही राष्ट्रीय स्तरावर। त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये त्यांचे ते प्रादेशिक पक्षाला खतपाणी घालून ते झाड मोठं करायचं ते प्रयत्न करतात आणि काही दिवसानंतर मग खतपाणी आणि पाणी बंद करून टाकतात। म्हणजे दोन्ही उद्देश त्यांचे साध्य होतात। त्यामुळे त्याचा एक भाग असू शकतो असं मला वाटतं। काय गोगावले बोलत आहेत, पण गोगावले काही दाखवत नाही। जरा मराठा बाणा काही दिसत नाही त्यांचा एकूण दाढी, त्यांचा मिशी, सगळा रुबाब पाहिल्यानंतर कधी ते पीळ देऊन मिशीला आणि दाढीला हात मारून मांडीवर थाप देऊन कधी उतरतील तर खऱ्या मर्दानकी आहे। निवड बोलून उपयोग काय। त्यामुळं त्यांच्या तोंडाला आता झाला, आता 6 महिने होऊन गेले। त्यांनी चांगला धडाकेबाज या संदर्भातली भूमिका स्वभावानुसार स्पष्ट करावी, नाहीतर सकाळी उठून ब्रश बदलण्यासारखी भूमिका बदलून उपयोग होणार नाही।